आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत ती म्हणजे ईडीचं पथक हे अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेलं आहे। या क्षणाची मोठी बातमी येते ती देखील अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भातले। ईडीचं पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचलेलं आहे आणि लवकरच ईडीकडून त्यांची चौकशी देखील केली जाण्याची शक्यता। मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये त्यामुळे वाढ होणार का याकडे देखील लक्ष लागून आहे। यावेळेला जी ताजी दृश्य आपण पाहतोय ती म्हणजे ईडीचं पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेलं आहे। मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये निश्चितच ईडीच्या या कारवाईमुळे किंवा त्या ठिकाणी पथक दाखल झाल्यामुळे अडचणींमध्ये वाढ होणार एवढं समोर येताना दिसतंय। हे आता ईडीचं पथक हे अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचलेलं आहे। मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये त्यामुळे वाढ होताना दिसते। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सोमेश, मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसतात कारण ईडीचं पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचलंय। विशाल, नक्कीच ही अतिशय मोठी घडामोड आहे कारण अरविंद केजरीवाल यांना जवळपास आतापर्यंत 8 वेळा ईडीने समन्स बजावले होते, परंतु केजरीवाल ईडीच्या समन्सना उपस्थित राहिले नाहीत। दरम्यानच्या काळात ईडी स्वतःहून कोर्टाकडे गेली आणि कोर्टाला त्यांनी एक समन्स बजवायला सांगितलं की आम्हाला संबंधित व्यक्तीची चौकशी करायची आहे, त्यामुळे त्यांना बोलावलं जावं। त्यावेळी न्यायालयीन लढाई केजरीवाल हारले आणि त्यामुळे त्यांना कोर्टामध्ये हजर राहावं लागलं। त्या कोर्टाच्या समन्सना त्यांनी आव्हान दिलं होतं, ते पुन्हा जिल्हा न्यायालयामध्ये, जिल्हा न्यायालयाने सुद्धा केजरीवाल यांची याचिका फेटाळली। पुढे ते हायकोर्टामध्ये आले होते। आज आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार आजच त्यावर सुनावणी झाली आणि त्यावेळी उच्च न्यायालयाने काही गंभीर प्रश्न उपस्थित केले की तुम्ही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज का केला नाही, तुम्ही इतके दिवस कोर्टाकडे का आला नाही, जर तुम्हाला इतके समन्स इश्यू केले गेलेले तर तुम्ही आतापर्यंत अँटिसिपेटरी बेलसाठी अर्ज करायला हवा होता आणि त्यामुळे आम्हाला समन्सवरती स्टे देता येणार नाही आणि 22 तारखेला तुम्हाला 22 एप्रिलला तुम्हाला हजर राहावंच लागेल असं कोर्टाने म्हटलं। आणि त्यानंतर आता एक स्पष्ट झालं की जवळपास सर्व प्रकारच्या ज्युडिशियल रेमेडी अरविंद केजरीवाल यांनी एक्सरसाइज केल्यात आणि आता केजरीवालांना कदाचित कोणती जी मोठी गंभीर कारवाई अटकेसारखी करायची असेल ती केली जाऊ शकते, कारण केजरीवालांनी ही सुद्धा मागणी केली होती उच्च न्यायालयाकडे की अटकेची कारवाई करण्यापासून ईडीला थांबवा। त्यावर न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि ते म्हणाले तुम्ही अँटिसिपेटरी बेल ऍप्लिकेशन फाईल करायला हवं होतं। विशाल, निश्चितच आहे सोमेश, मात्र ज्या दृश्यांमध्ये आपण यावेळेला पाहतोय की मुख्यमंत्री केजरीवालांच्या घरी ज्यावेळेला ईडीचं पथक दाखल झालेलं आहे काहीतरी चर्चा सुरू असल्याचं देखील दिसून येत आहे, तर दुसरीकडे मात्र काय प्रतिसाद अरविंद केजरीवाल यांच्याकडून ईडी पथकाला देण्यात येतोय? नाही, अरविंद केजरीवालांनी आतापर्यंत ईडीच्या प्रत्येक समन्सला काही ना काहीतरी प्रत्युत्तर म्हणून लेखी उत्तरही दिलं होतं आणि स्वाभाविक माध्यमांमध्येही त्यांनी आपली बाजू आपल्या परीने मांडली होती। परंतु आता जर कायदेशीर दृष्टीने आपण पाहायला गेलो तर अरविंद केजरीवाल आता पुरते अडचणीत आलेले आहेत। त्याचं कारण असं आहे की आजच उच्च न्यायालयाने त्यांचे इतर सर्व ज्या मागण्या होत्या त्या फेटाळून लावल्या, त्यांची याचिका फेटाळून लावली आणि वरून 22 एप्रिलला तुम्ही हजर राहा असंही म्हटलं। आता केजरीवाल आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे। नेमकं आपल्याला माहिती नाही की आजच ईडीचे अधिकारी अटक करणार का, आजच ईडीचे अधिकारी केजरीवाल यांना ताब्यात घेणार का, याविषयी अनेक प्रश्न आहेत। परंतु शक्यता आहे की ईडी काहीतरी कठोर कारवाई करू शकतं आणि ज्या प्रकारे हेमंत सोरेन यांना अटक करण्यापूर्वी ईडीनी विनंती करून त्यांचा राजीनामा राजभवनामध्ये त्यांना द्यायला लावला होता, कारण मुख्यमंत्र्यांशिवाय सरकार चालू शकत नाही, तर तशी काहीशी परिस्थिती दिल्लीमध्येही निर्माण होते की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि स्वाभाविक त्या अनुषंगाने काही तयारी असू शकते। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार ईडीचे जॉईंट डायरेक्टर आणि त्यावरचे लेवलचे अधिकारी हे केजरीवाल यांच्या घरी पोहोचलेत। त्यामुळे असे ज्यावेळी जॉईंट डायरेक्टर पोहोचतात तेव्हा त्यांना पीएमएलए ऍक्टच्या सेक्शन 17 खाली कारवाई करायची असते की ज्यावेळी तुम्हाला जॉईंट डायरेक्टर किंवा त्यापेक्षा वरचा रँकचा अधिकारी आवश्यक असतो आणि अरविंद केजरीवालांवर जर अटकेची कारवाई करायची असेल आणि ती जर पीएमएलए प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या सेक्शन 17 खाली करायची असेल तर त्यांना त्या ठिकाणी जॉईंट डायरेक्टर किंवा त्यापेक्षा वरच्या लेवलचा अधिकारी लागेल, जेणेकरून कुठल्याही समन्स शिवाय, कुठल्याही वॉरंट शिवाय, कोणत्याही प्रकारच्या नोटिसीशिवाय ईडीला अटक करण्याचे अधिकार प्राप्त होतात। फक्त त्यासाठी वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी लागतात। हे अधिकारी सुद्धा सोबत गेलेत, त्यामुळे शक्यता आहे की ईडी काहीतरी आज गंभीर कारवाई करू शकतं। या सगळ्या आजच्या पार्श्वभूमीवर आज उच्च न्यायालयामध्ये
ज्या प्रकारे केजरीवाल यांना न्यायालयीन लढाईत हार पत्करावी लागली, तर त्यामुळे कदाचित ईडी अशा स्वरूपाची कारवाई करू शकतं. जर असं झालं तर केजरीवाल हे आत्ताच्या घडीचे दुसरे असे मुख्यमंत्री ठरतील की ज्यांच्यावर कठोर कारवाई झाली आहे अटकेसारखी, आणि देशाच्या इतिहासातले तिसरे असे मुख्यमंत्री ठरतील की ज्यांना मुख्यमंत्र्याच्या पदावर असताना अशा प्रकारच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. विशाल, बरोबर आहे. मोठी कारवाई होण्याची शक्यता, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की ईडीचं पथक हे एकटं नसून त्यांच्याबरोबर काही ऑफिसर लेवलचे लोक देखील आहेत जे त्या ठिकाणी मोठी कारवाई करण्यासाठी आवश्यक असतात. मात्र यापूर्वी आपण पाहिलेलं होतं की इंडिया आघाडीची झालेली जी बैठक आपण पाहिलेली होती, या बैठकीमध्ये ईडी आणि इतर CBI या संदर्भातही अनेक वेळेला टीका करण्यात आलेली होती. पुन्हा एकदा तशीच टीका होण्याची शक्यता का? कारण अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढताना दिसतात आणि पुन्हा एकदा ईडीचं पथक हे समोर आल्यामुळे ही टीका करण्यासाठी ती संधी मिळेल का? हो, नक्कीच. म्हणजे आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारे जर कारवाई केली गेली आणि ती अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीच्या विरोधात केली गेली तर शक्यता आहे की सहानुभूती त्यांच्या बाजूनी जाऊ शकते. आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये आणि दिल्लीमध्ये सुद्धा कदाचित सहानुभूतीच्या बळावर अधिक मतं मिळू शकतात. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलो तर एक आपल्याला गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की अरविंद केजरीवाल यांनी कोणत्याही प्रकारे काँग्रेस सोबत कुठलंही अंडरस्टँडिंग करू नये यासाठी प्रचंड प्रयत्न केले गेले होते केंद्रीय स्तरावरून, परंतु तरी सुद्धा केजरीवाल यांनी ते अंडरस्टँडिंग केलेलं आहे. त्यामुळे आताच्या घडीला केजरीवाल यांना त्या दृष्टीने जर त्यांनी तसं काही केलं आणि त्याचा राजकीय परिणाम म्हणून असं काही घडत असेल तर त्याचं निश्चितच राजकीय भांडवल हे काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीकडून केलं जाऊ शकतं आणि नक्कीच मोठ्या प्रमाणावर ते केलं जाईल. फक्त आता याकडे मतदार कसं पाहतायत ते आपल्याला बरोबर आहे. सोमेश, ईडी कारवाईवरती तुमची नजर अशाच प्रकारे असू द्या. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. माढा लोकसभा नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवरती